आणि आत्ताच भाषणात सांगितल्या पद्धतीनं की यावर्षी पाऊसमान कमी झाल्यामुळं उत्पादकतेमध्ये घट झाली आणि पुढच्या वर्षीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये ऊसाची उपलब्धता ही या वर्षीपेक्षा कमी होणार आहे। त्याच्यामुळं की सुरुवातीला मी काल परवा कारखान्याच्या शेतकी खात्यात चर्चा केली, त्या पद्धतीनं उत्पादनाची आकडेवारी घेतली आणि मार्च एप्रिलमध्ये हा कार्यक्रम घेण्याचं प्रयोजन विचारलं। तर त्यांनी सांगितलं किंवा मार्च एप्रिलमध्ये की या भागामध्ये जवळपास बरीचशी लागण होत असते आणि उत्पादकता चांगली येत असते, त्याच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून ती लागण त्याबद्दल मार्गदर्शन व्हावं। आणि दुसरा महत्त्वाचा भाग की आपल्या सर्वांचा जो जिव्हाळ्याचा विषय असतो तो खोडा व्यवस्थापन, ह्या खोडा व्यवस्थापनचं दुसरा मार्गदर्शन व्हावं की जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्या संस्थेला विघ्न साखर कारखान्याला जास्तीत जास्त प्रमाणात ऊस उपलब्ध कसा होईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। आता हे मार्गदर्शन करत असताना की नेमकं आपण या ठिकाणी जी जमा झालो आहे ती ऊस लागण कशी करायची, सरी कशी काढायची, लावायचा कसा, त्याला खत कोणतं टाकायचं, तर नशे कुठलं मारायचं, आता ह्या सगळ्या गोष्टी आपण विविध मीडियाद्वारे ज्ञात झालो नाही। जे मीडिया आहेत आपल्याकडं त्या मीडियाद्वारे आपण ज्ञात झालो नाही, परंतु हे ज्ञात गोष्टी जे झालेत आपल्याला, ह्या ज्ञात गोष्टीचं जे आपला सायन्स म्हणजे शास्त्र हे समजलं पाहिजे, जे सायन्स आहे याच्या पाठीमागं। कारण एखादं टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी एखादी यशस्वी होते किंवा ती अयशस्वी होते तर याच्या पाठीमागं त्या टेक्नॉलॉजीचं विस्तार एक्सटेन्शन शेतकऱ्यापर्यंत ते कसं गेलं याच्यावर अवलंबून असतं। तो विस्तार आहे ह्या विस्तार कार्याचं हे त्याच्यावर अवलंबून असतं। म्हणून की आपण महाराष्ट्रामधील ऊस आणि ऊस शेती, भारतामधील ऊस आणि ऊस शेती आणि जगाच्या पाठीवर ऊस शेती आणि त्याचं महत्त्व हे आपण आज या ठिकाणी जाणून घेतो। आता ऊस हा विचार केला तर ऊसाचं ते शेती औद्योगिक महत्त्व, माझ्या लक्षात आलं कोण, शेती औद्योगिक महत्त्व। आता हरभरा असा तुम्ही फक्त शेती महत्त्व म्हटलं असतं, गहू असा तर शेती महत्त्व म्हटलं असतं मी, बरोबर आहे, पण ऊस ह्या शब्दाला शेती औद्योगिक महत्त्व हे वाढत चाललेलं आहे। आपण ऊस हा फक्त साखर याच्यापुरता विषय मात्र राहिलेला नाही आजच्या काळामध्ये, तो आणखी पुढे गेलेला आहे। आता हे पुढे गेल्यानंतर जर विचार केला तर ऊस काय आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि ह्या ऊस संशोधनाची दिशा आहे, ही दिशा कुठल्या पद्धतीनं कधी सुरू झाली, मुहूर्तमेढ कोणी रवली आणि आत्तापर्यंत जे संशोधन आहे आजच्या दिवसापर्यंत हे कुठल्या स्टेपला आहे की जेणेकरून त्या संशोधनाचा उपयोग ह्या शेतकऱ्याकडून व्हावा, हा त्यापाठचा उद्देश आहे। आता पहिला विचार केला तर ऊस संशोधनाची मुहूर्तमेढ ही 1882 साली इंग्रज सरकारने ऊस संशोधन केंद्र मांजरी व पुणे शेजारी मांजरी या ठिकाणी रवली। त्याच्यानंतर 1912 साली कोइंबतूर संशोधन केंद्राची स्थापना झाली। म्हणजे जर गौरवशाली इतिहास पाहायचा म्हटलं तर ऊसाचं संशोधन हे महाराष्ट्रातून सुरू झालेलं आहे सुरुवातीला भारतात। हे त्याच्यानंतर 1882 नंतर मांजरीनंतर ते संशोधन केंद्र ऊस संशोधन केंद्र पाडेगावला 1932 साली शिफ्ट झालं आणि 1975 साली जे समन्वित संस्था आहे त्या समन्वित संस्थेने VSIची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने ऊसाच्या संशोधनाला गती आली। आता ह्याचा विचार आपण केला, बरं हे बाकी संशोधन केंद्र आहेत हे बाकीचे लखनौचे असतील किंवा कोइंबतूरचं हे महाराष्ट्र म्हणजे 1920व्या शतकातलं आहे, ते महाराष्ट्रातलं जे संशोधन केंद्र होतं मांजरीचं ते 18व्या शतकातलं आहे, इंग्रजांनी सुरू केलं होतं पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत। आता हा जो इतिहास पाहिला तर प्रत्येक राज्याची ही हवामानाची परिस्थिती फार वेगळी आहे, प्रत्येक राज्य महाराष्ट्र, त्यामुळं त्या राज्यामध्ये जे वाण विकसित केले आणि त्या राज्याची जी परिस्थिती पाहून वाण विकसित करून त्या राज्य म्हणजे आता विचार केला तर आपण जो भाग मिळतो महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 भाग आहेत, एक कोल्हापूर, सांगली आणि दक्षिण सातारा, दुसरा येतो तो पुणे नगर, नगर पुणे, नाशिक आणि सोलापूर, हे जे जिल्हे येतात हे मध्य महाराष्ट्रामध्ये येतात आणि हे बाकी सुरुवातीला नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात आणि राहिला जो पार्ट आहे विदर्भ आणि मराठवाडा, तर हे 3 भाग आहेत स्वाभाविक भाग। या 3 भागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूरची परिस्थिती ही 2 विभागापेक्षा फार वेगळी आहे, ह्या 2 विभागापेक्षा फार वेगळी आहे। त्याच्यामुळं त्या 3 जिल्ह्याची साखर उत्पादकता आणि ऊस उत्पादन हे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा हे जास्त असतं, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्या उलट मध्य महाराष्ट्रामध्ये यामध्ये आपण पुणे जिल्हा येतो,
सोलापूर जिल्हा येतो, नगर जिल्हा येतो आणि अहमदनगर जिल्हा येतो. आता यामध्ये विचार केला तर आपल्या भागामध्ये जी ऊस उत्पादकता येते आणि साखर उतारा हा मध्यम मिळतो. आता हा विचार केला तर मग कोल्हापूर भागामध्ये साखर उतारा किती मिळतो? 13.5% आसपास जातो, 12-13% आसपास जातो. मध्य महाराष्ट्रात साखर उतारा किती मिळतो? उत्पादन किती मिळतं? तर मध्य महाराष्ट्रामध्ये साखर उतारा मिळतो हा सर्वसाधारणतः 11.5-11.5 आसपास, 11.70 आसपास हा राहतो. आणि विदर्भ आणि मराठवाडा आपण विचार केला तर याच्या दोन्ही विभागापेक्षा त्या साखर उतारा कमी राहतो. त्याच्यामुळं आपला जो विभाग येतो हा आपला विभाग हा मध्यम साखर उतारा आणि मध्यम ऊस उत्पादन या भागामध्ये येतो. आता मूळ विषय आपला काय आहे की ऊस व्यवस्थापन करताना कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, आपलं उत्पादन कसं वाढवलं पाहिजे. मग आपल्या महाराष्ट्रामध्ये आज मितीला की ऊसाची उत्पादकता आहे किती, ऊसाची उत्पादकता आहे ही आहे किती? आज महाराष्ट्राला आजच्या मितीला महाराष्ट्राची ऊस उत्पादकता ही 70 ते 75 मेट्रिक टन प्रति हेक्टर. लक्षात घ्या, 70 ते 75 मेट्रिक टन प्रति हेक्टर हे महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता आहे. म्हणजे एकरी उत्पादन किती झालं? 30 ते 32 टन. मग 30 ते 32 टन जर उत्पादन आम्ही एकरी सरासरी निघलं तर आपलं औषधी परवडतं का? नाही परवडू शकत, बरोबर आहे. मग हे उत्पादकता कमी होण्याची कारणं काय आहेत ह्याचा पहिल्यांदा शोध घेतला पाहिजे. आणि ऊस उत्पादकता कमी होण्याची कारणं शोध घेत असताना ऊस पीक काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. मग आता उत्पादकता आपली घटती, मग ऊसाची उत्पादकता मिळते किती? एक साधा विचार घ्या. आता कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी मिशन 100 टन पूर्वी ऐकलं होतं 5-6 वर्षापूर्वी. आता मिशन 150 टन आहे. काय शेतकरी घेतलंय त्यांनी. आता मिशन 200 टन, बरोबर आहे. 200 टन या पण शेतकरी गेलेत आणि जाणार आहेत. मग ऊसाची जी उत्पादक क्षमता आहे ही क्षमता किती आहे हो? साधारणतः आपण काय म्हणतो की क्षमता ऊस उत्पादन देऊ शकतो, बरोबर आहे. ऊस हे C4 म्हणजे क्लास 4 वर्गामध्ये येतं. क्लास 4 वर्ग कुठला? बटाटा आणि ऊस या दोघांचा क्लास 4 वर्ग आहे. आणि हे बटाटा आणि ऊस याचा अर्थ काय होतो की ऊस हे सन लव्हिंग प्लॅंट म्हणजे सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देणारं पीक म्हणजे ऊस या वर्गामध्ये ते मोडतो. आता सूर्यप्रकाशाला पस देणारं पीक म्हणजे त्याला फोटो पिरियड जर जास्त मिळाला तर जास्त उत्पादन देतं ते, बरोबर आहे. म्हणून ऊसाची जी क्षमता आहे ती ऊसाची क्षमता ही आपण जे काढतो उत्पादन त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, बरोबर आहे. आता उत्पादनामध्ये आपण मेजरमेंट घेतो कसं? एक साधारण तुम्ही ऐका. आत्ता ऊसाचं उत्पादन घेताना आपण जे मेजरमेंट हे कसं घेतो? फक्त आपल्या कारखान्याला गळीतला जाणारा ऊस मेट्रिक टन एवढंच आपण पाहतो. त्या जमिनीतून आपल्या कारखान्याला 70 टन गेला, 80 टन गेला किंवा 100 टन गेला किंवा 120 टन गेला 1 एकरामध्ये, हेच आपलं मेजरमेंट असतं टनाचं उत्पादनाचं. पण याच्या व्यतिरिक्त अजून आपलं उत्पादन मिळतं ते आपण ज्ञात समजत नाही. ते उत्पादन मिळतं ना ते आपण ज्ञात समजत नाही. ते कुठलं उत्पादन असतं? पहिली गोष्ट म्हणजे पाचट किती निघतं 1 एकरातून? साधारणतः उत्पादनाच्या 10 ते 12% पाचट हे 1 एकरातून निघतं, बरोबर आहे. मग 10 ते 12% म्हणजे किती? हेक्टरी 10 ते 12 टन पाचट हे निघतं 1 एकरातून, बरोबर आहे. म्हणजे साधा ढोबळ विचार केला 50 टन जर आपण ऊस उत्पादन काढलं, बरोबर आहे, तर साधारणतः 4 ते 4.5 टन पाचट हे 1 एकरातून निघतं. हा पहिला भाग. दुसरं ते उत्पादन आहे, कारण त्यांनी सुद्धा पाचट तयार व्हायला जी पानं तयार होतात ती पानं वाळतात, खाली जातात, खाली पडतात आणि त्यांनी सुद्धा पाणी आणि अन्नद्रव्य घेतलेलं असतं. त्याने सुद्धा पाणी आणि अन्नद्रव्य हे घेतलेलं असतं. दुसरा भाग की वाढ म्हणजे टॉप, ते किती निघतं? 1 एकरामध्ये सर्वसाधारणतः पाष्टाच्या वजना एवढंच वाढ निघतं. 10 ते 12% हे वाढ निघतं. आता तुम्हाला 10 ते 12% कसं? उत्पादनाच्या 10 ते 12% हे वाढ निघतं, बरोबर आहे. मग साधारणतः 4.5 ते 5 टन हे वाढ निघतं, बरोबर आहे. आता तिसरा भाग महत्त्वाचा राहिलेला आहे, तो कुठला? ऊसाचे बुडके. मग ज्यावेळेला आपण ऊस तोडतो, खोडवा तोडतो, त्यावेळेला काही बुडके आपण काढतो. आता बुडके पुरीसारखं काढत नाहीत, डायरेक्ट त्या रोटावेटर मारतात, बरोबर आहे. मग रोटावेटर मारल्यानंतर पण त्या बुडक्याचं जर वजन केलं तर बुडक्यात किती उत्पादन निघतं बुडक्याचं? पूर्वी आता आम्ही लहान असताना पाहिलं ऊस केंद्र पाडेगाव, ते माझं गावच होतं. त्याच्यामुळं पूर्वी रोटावेटर काय नव्हते, ते टिकावानी किंवा नांगरानी ते बुडके काढायचे. बुडके काढायचे, मग ते सड म्हणतात त्याला, ते सड झाडायचे आणि घरी न्यायचे आणि त्याची गंज लावायची, पावसाळ्यात जाण्यासाठी वापरायची. ही पद्धत होती. मग त्या बुडक्याचं वजन किती असतं?
बुडक्याचं वजन साधारणतः 5 ते 8 टन निघतं. मग हे सगळं उत्पादन घेण्यासाठी पाचट, वाड, ऊस आणि बुडके यासाठी आपण पाणी आणि खताचं व्यवस्थापन केलंय, ते त्याला उपयोगी आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे ग्रॉस उत्पन्न आपण विचार केला ना, ग्रॉस उत्पन्न, तर ऊसाचं जे उत्पन्नाचं पोटेन्शियल आहे, हे ऊसाचं उत्पादनाचं पोटेन्शियल म्हणजे क्षमता ही जवळपास 600 मेट्रिक टन प्रति हेक्टर इतके पोटेन्शियल ऊसाचं आहे. 600 मेट्रिक टन प्रति हेक्टर. मग आपलं निघतंय किती? आपलं उत्पादन आत्ता हे निघतं किती? आपलं उत्पादन आत्ता मी सांगितलं तुम्हाला हार्डली 100 म्हणजे आता त्या आम्ही भीमाशंकरचा कार्यक्रम घेतला होता उत्पादन वाढीचा आणि रिकव्हरीचा. 120 टन आपण हेक्टर आम्ही गेलो त्या ठिकाणी. 120 टन प्रति हेक्टर हा कार्यक्रम यशस्वी झाला त्या ठिकाणी. मग ऊसाचं उत्पन्न आपली सरासरी पाहिली तर हे सरासरी 70 ते 75 मेट्रिक टन प्रति हेक्टर एवढंच निघते. मग हे फिजिबल आहे का? हे फायदेशीर आहे का? त्याचं गुणोत्तर जर आपण काढलं म्हणजे कॉस्ट बेनिफिट म्हणजे उत्पादन आणि खर्चाचा रेशो, बरोबर आहे. म्हणजे उत्पादन खर्चाचा रेशो याचा अर्थ असा होतो की बीस रेशो म्हणतो आपण त्याला, बेनिफिट कॉस्ट रेशो, बरोबर. मग 12 महिन्यात 14 महिन्यात आपण 1 रुपया गुंतवल्यानंतर आपल्याला किती मिळतात माघारी? 1 रुपया मी 12 महिन्यासाठी गुंतवला किंवा 1.5 रुपये 1 रुपया गुंतवला 12 महिने 14 महिने 18 महिने, मला रिटर्न किती मिळतो? 1 रुपया मिळतोय शेतीमध्ये, बरोबर आहे. बऱ्याच वेळा एक सुद्धा मिळत नाही, ते पैशात येते, बरोबर आहे. मग ह्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आपला एकमेव पर्याय की ऊसाचं त्यामध्ये लागण असेल, खोडवा असेल, लागणीमध्ये आरसाल असेल, पुरोंगामी असेल किंवा सुरू असेल, त्याची उत्पादकता वाढवणं याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. कारखान्याची संख्या वाढत चाललेली, जमीन हे वाढत नाही, जमीन आहे तेच ठिकाण राहते, पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चाललेली. मग हे सगळे मर्यादित रिसोर्सेस आहेत ना, हे आपल्याकडे मर्यादित आहेत आणि ह्या मर्यादित रिसोर्सचा आपण योग्य पद्धतीनं कसा वापर करायचा हे ज्या प्रत्येक शेतकऱ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण जे संशोधित म्हणजे वेस असेल किंवा पाडेगाव असेल तर या ठिकाणी जे संशोधन झालं त्या संशोधनाचा थोडा आधार घेतला, अभ्यास केला. आत्ता जाधवसाहेबांनी सांगितलंच की कारखान्याच्या माध्यमातून सेंद्रिय घटक की सेंद्रिय पदार्थ हे तयार करून शेतकऱ्यांना वितरित केले जातात, दिले जातात. त्या योग्य की रासायनिक खताची उपलब्धता वाढावी हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे. हे अगदी स्तुत्योपयोग आहे. परंतु मूळ आपल्याला ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी हे कुठल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे हे या ठिकाणी अभ्यास करायचा. आता ऊस हे आपण माहिती घेतली की ऊस हे पीक आहे, हे 12 महिने 14 महिने आणि 16 महिने किंवा 18 महिने आपल्या शेतामध्ये राहतं. आता ऊसाच्या ज्या अवस्था पाहिल्या आपण, तर ऊसाच्या 4 अवस्था आहेत फक्त. कुठलंही पीक घ्या, ऊसाच्या किंवा इतर पिकाच्या ह्या 4 अवस्था आहेत. पहिली अवस्था म्हणजे आपण जे लागण करतो ते लागणीपासून उगवणीपर्यंत, म्हणजे लागणीपासून 40 दिवसापर्यंतची उगवण अवस्था. लागणीपासून 40 दिवसापर्यंतची ही उगवण अवस्था. 40 दिवसापासून 120 दिवसापर्यंत ही फुटव्यांची अवस्था. 40 दिवसापासून 120 दिवसापर्यंत याचा अर्थ काय होतो? 4 महिने, सव्वा महिना ते 4 महिन्यापर्यंत आपला फुटव्यांची अवस्था, बरोबर. आणि 4 महिने 120 दिवसानंतर 280 दिवसापर्यंत म्हणजे सर्वसाधारणतः 9.5 महिने ही जोमदार वाढीची अवस्था. ही जोमदार वाढीची अवस्था 270 दिवसा 280 दिवसापर्यंत, बरोबर आहे. आणि 280 दिवसानंतर किंवा 300 दिवसानंतर जी ऊसाची अवस्था सुरू होते ती पक्वता अवस्था. ती पक्वता अवस्था की जेणेकरून ऊस पक्व झाल्यानंतर तो तोडून आपण कारखान्याला देत असतो. आता ह्या 4 अवस्था, मग ह्या 4 अवस्थामध्ये जर विचार केला आपण तर ह्या 4 अवस्थेमध्ये सगळं उत्पादनाचं सूत्र दडलेलं आहे. उत्पन्नाचं सूत्र आहे ना, हे जे 4 अवस्था आहेत, पहिली लागण, त्याची उगवणनंतर फुटव्यानंतर त्याची जोमदार वाढीची अवस्था, जे फुटवे आलेत त्या फुटव्यांचे ऊस व्हावेत म्हणजे जोमदार वाढीची अवस्था, आणि चौथीची अवस्था आपण म्हणतो ती पक्वता. ह्या 4 अवस्था ऊस शेतीमध्ये फार महत्त्वाच्या आहेत. मग ह्या 4 अवस्थाचं व्यवस्थापन आपल्याला करायचं, बरोबर आहे. लागणीपासून तोडणीपर्यंत आपण ढोबळ मांडणी सांगतो की लागणीपासून तोडणीपर्यंत म्हणजे ते व्यवस्थापन, अंतर्मशागत, काय नांग्या भरणे, खत बाळबांधणी करणे, मोठी बांधणी करणे. पण ह्या 4ही अवस्थाचा शास्त्रोक्त मागोवा हे आपण घेतला पाहिजे. त्यासाठी ऊस शेतीचं सायन्स म्हणजे शास्त्र हे आपला समजलं पाहिजे. इलिटरेट असतो 34 शिकला माणूस पण तो चांगली गाडी चालवतो, बरोबर आहे. आपण तर सुशिक्षित आहोत सगळे, बरोबर आहे. मग शेतीशास्त्र आपल्याला का समजत नाही? ड्रायव्हिंग स्कूलमधला ड्रायव्हर आणि जो किन्नरचा ड्रायव्हर झाला आहे तो एका ट्रकने मी येता प्रवास करत असताना बऱ्याच वर्षापूर्वी, तर तो ड्रायव्हर सहज मला म्हटला हे स्कूलचे ड्रायव्हर झोल्यावर पलटे होतात म्हटलं.
काय म्हणला, झोल्यावर पलटी होतात. म्हणजे अगदी म्हणजे त्यांनी उदाहरण सांगितलं. मग आपल्याला शेतीशास्त्रामधला 25-30 वर्षाचा अनुभव आहे, बरोबर ना. मग हे 25-30 वर्षाचा अनुभव असताना आपण आत्तापर्यंत ऊसाच्या ज्या वाढीच्या अवस्था आहेत त्याचं सायन्स आहे हे आपण का शिकलो नाही? शिकलं पाहिजे. कारण ज्ञान गाडगे महाराजापासून सांगत आलेत, तुम्ही ज्ञानी व्हा तर तुमचं कष्ट कमी होतील. त्याने झालं पाहिजे. ऊसाच्या वाढीच्या अवस्था, पहिली गोष्ट की ऊसाची आपण लागण करतो. लागण्यासाठी काय विचार करतो आपण? बियाणं आणायचं. बियाणं किती महिन्याचं आणायचं, कुठल्या जातीचं आणायचं, लागण हंगाम कोणता आहे याचा विचार आपण करतो का? याचा विचार आपण करत नाही. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या भागामध्ये जे उपलब्ध बियाणं असेल ते, बरोबर आहे. आम्ही शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही रोप लागण करा, तुम्ही कांड्याची लागण करा. जर समजा आडसाली लागण करायची असेल, मी 3 हंगामा सांगतो तुम्हाला, 4 वारसाली, पोरंगामी, सुरू आणि खोडवा, हे 4चं मी सांगतो या ठिकाणी तुम्हाला. की सुरुवातीला समजा आडसाली लागण करायची, आपला आडसाली लागणीचा हंगाम हा जुलै ते 31 ऑगस्ट पण असतो. 31 ऑगस्ट त्यावेळेला आपण लागण करतो. लागण करताना शिफारस केलेली आहे की आडसालीसाठी 1 डोळ्याचं टिपर वापरलं तरी चालू शकतं. 1 डोळ्याची शिफारस फक्त ही कृषी विद्यापीठानं आडसालीसाठी केलेली. आता आडसालीसाठी का केली त्याचं कारण, आडसालीसाठी काय केली, आणि 2 डोळे टिपरी पोरंगामी आणि सुरूसाठी किंवा आत्तापर्यंतच्या लागण्यासाठी 2 डोळे टिपरी वापरायची. 3 डोळे टिपऱ्या विषय हा कालबाह्य झालेला आहे. मग ज्या वेळेला आपण आडसाली लागण करतो, आडसाली लागण करत असताना जमिनीची जी मशागत आहे त्यावेळेला मशागत करताना बऱ्याच वेळा काय होतं की अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपली नांगरट ही कशी होते हे पाहत नाही आपण. आपली नांगरट ओबी पुस्तकात काय सांगितलंय, ओबी आणि आडवी नांगरट करा. मेडेद्वारे सांगितलंय उभी आणि आडवून नांगरट करा, बरोबर आहे. मग उभी नांगरट केली, आडवी नांगरटची गरज आहे का? उभी नांगरट केली, आडव्या नांगरटची गरज आहे का? पण आपण आता सध्या काम उरकायचं लवकर या गोष्टीकडे असल्यामुळं की डबल पलटी नांगर करतो. पण शास्त्र असं आहे की पहिली नांगरट जर सिंगल पलटीने केली तर दुसरी नांगरट हे डबल पलटीने करायची. पण गरज असेल तर बरोबर आहे. मग पहिली नांगरट सिंगल पलटीने करताना आपण माती कुठं पडते कुणी सांगेल का मला? किंवा नांगरट सिंगल पलटी करत असताना त्या फाळाची माती कुठं पडली पाहिजे? कार्यक्रम संपल्यावर कुणी सांगा मग की सिंगल पलटी नांगरट. आता जास्त हे म्हणजे इतकं का सांगतो त्याला कारण सांगतो मी की माझी VSI मध्ये 1993 पासून आजपर्यंतची सर्व्हिस ही फील्डवरच झालेली. लॅबमध्ये मी कधीच नसतो किंवा ऑफिसमध्ये कधीच नसतो, हे फील्डवर झालेलं आहे. तर सिंगल पलटी नांगराची जी माती पडताना ही 70% माती बाजूला पडली पाहिजे आणि 30% माती जो माती फाळ लागलेला आहे त्या फाळाच्या पाठीमागं पडली पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे. तर ती नांगरट ही योग्य पद्धतीनं योग्य ओलावा असताना होते आणि वापशावर होते आणि महत्त्वाचं मध्ये ती फटाव नांगरट जात नाही. हा महत्त्वाचं. मग ऊस ज्यावेळेला आपण लागण करतो त्यावेळेला ऊसाची नांगरट केल्यानंतर आपण सरी सोडतो. सरीचं एकच शास्त्र आहे की तुमची नांगरट खोल झाली पाहिजे आणि सरी उथळ निघली पाहिजे. नांगरट खोल आणि सरी उथळ, बरोबर आहे. आता हे तुम्ही व्यास कसं म्हणता, सरी तुमची खोलच पाहिजे, गुडघे ती खोल पाहिजे, बरोबर आहे. मग तुम्ही सरी खोल करून तुम्ही टिपरं दाबणार, मग खाली लात खाली घालणार का? टिपरं जे तुम्ही लावणार ते लात मारून तुम्ही खाली घालणार का? नाही घालू शकत, बरोबर आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही बियाणं निवडता 10 महिन्याचं बियाणं निवडलं पाहिजे. त्या बियाण्याचं पूर्ण त्याला खतात डोस दिले असले पाहिजेत. ते 10 महिन्याचं बियाणं आडसाली हंगाम असेल तर 1 डोळा टिपरी तयार करा, पोरंगामी असेल तर 2 डोळा टिपरी तयार करा आणि ते पोर सुरू असेल तरी 2 डोळा टिपरी तयार करा. आणि ती लागण करताना तुम्ही जी लागण करतो त्याला बीज प्रक्रिया केली पाहिजे. आपण बीज प्रक्रियेचं नाव घेत नाही. VSI मध्ये आम्ही दरवर्षी 1000-1200 शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतो आणि जे शेतकऱ्याच्या शेतावर गेलं त्याला विचारलं तुम्ही ट्रीटमेंट का करत नाही? आम्ही गुत्ती लागण दिली म्हणतात, ते वेगळे पैसे मागतात त्यामुळे आम्ही ट्रीटमेंट करत नाही, बरोबर आहे. पण मग आपण जे शिकलो त्या ठिकाणी त्याचा उपयोग काय झाला? मग ती बायोचिनसारखं इमिडासारखे ही बीज प्रक्रिया तुम्ही आपण केली पाहिजे. आणि बीज प्रक्रियेनंतर 2 डोळ्या टिपरी तयार केली आणि 2 डोळ्या टिपरी आपण काय करतो की धरतो टिपरी अशी टाकतो. त्या जत्रेमध्ये कसं वाटतात ते तसं टिपरी सरीत खांडात फेकतो आणि खांडात फेकल्यानंतर तिसरा येतो सरीत टिपरी 1 टिपरी मांडतो आणि चौथा येतो लाईट आल्यानंतर मग ती टिपरी गाडतो, रात्री असेल ना दिवसा असेल, बरोबर आहे. मग आम्ही काय सांगितलंय की 2 टिपऱ्यामध्ये 6 इंच अंतर ठेवलं जातंय का? ठेवलं जातंय का? नाही जात. टिपऱ्यावर 2.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त माती टाकू नका, कारण खोल लागण गेली तर फुटवा कमी होतो.
असं कोण करतं का? कारण जर टिपर तुम्ही पाय खाली दाबलं ते 5 इंच का 6 इंच खाली जातं हे तुम्हाला माहीत नसतं, आम्हाला माहीत नसतं, बरोबर आहे. म्हणून लागण या ठिकाणी जी शास्त्र आहे हे लागणीचं शास्त्र अवलंब करताना शक्यतो सर्व शेतकऱ्यांनी चळी न घेता कोरडी लागण केली पाहिजे, कोरडी. कारण VSI मध्ये 30 वर्ष सर्व्हिसमध्ये मी ओली लागण कधीच केली नाही, ओली लागण ही कधीच केली नाही आणि चळी घेऊन सुद्धा लागण केली नाही. मग कोरडी लागण केली, पाटपाणी असेल, ड्रीप असेल, कोरडी लागण केली. मग कोरडी लागण कशी केली? ज्यावेळी टिपरी तुम्ही वरंब्या म्हणता त्याच्यावर सरीत मांडायची, बरोबर आहे. सरीत मांडायची, सरीच्या वरंब्याच्या दोन्ही बाजूची माती काढायची, टिपऱ्यावर झाकायची. 2-2.5 सेंटीमीटर माती सहज पडते. जर तुमचं टिपरे खोल गेलं तर फुटवा कमी निघतो. जर टिपरं उथळलं असेल वर लागण 2.5 सेंटीमीटर तर फुटव्याची संख्या जास्त मिळते, बरोबर आहे. मग हे जे लागणी शास्त्र आहे ना हे तिन्ही हंगामात जर तुम्ही वापरलं तर उगवण ही तुमची गॅप फिलिंग आपण काय म्हणतो नांग्या बनण्यासाठी. आता VSI मध्ये सर्व्हिस करताना अतिशय मोठे अनुभव आले, बरोबर आहे. 1 महिन्याचा ऊस झाला तर शेतकरी आले म्हणजे बियाणं द्या, कशाला पाहिजे म्हणजे नांग्या पडल्यात, नांग्या भरायच्यात. आता 1 महिन्याच्या ऊसाला किंवा 1.5 महिन्याच्या ऊसाला टिपऱ्यानं नांग्या भरून चालेल का? मोठ्या पाणी ते काढून जाणार, बरोबर आहे. आता बरेच शेतकरी म्हणतात साहेब खोडवा आहे, खोडव्यात जरा नांग्या पडल्यात, रोपं लावडीत चालतील का? अजिबात नाही. तुम्हाला सांगितलं असेल कोणी की खोड्यामध्ये नांग्या पडल्यानंतर गॅप पडल्यानंतर त्या ठिकाणी 1 डोशी रोपं तयार करायला लावा, बिलकुल लावायचे नाही, येत नाहीत ते. मग लावायचं काय? अशा ठिकाणी लावायचं की जे ऊस तुटलेला आहे त्या तुटल्या ऊसाचे बुडके काढायचे आणि ते आपल्या शेतामध्ये आणून लावायचे. तुटल्या ऊसाचे बुडके ते बुडके लावायचे आणून, तरच ते थोडं जुळतात. अन्यथा 1 डोळ्याचं रोप लावून खोडायचं ऊस जुळत नाही. म्हणून ही जी लागण आहे ही लागण तुमची ही एक समान खोलीवर आणि चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं किंवा शेतकरी काय म्हणतात की साहेब तुम्ही सांगितलं बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये 11-12% शेतावर ड्रीप इरिगेशन आहे फक्त, बरोबर आहे. मग ते म्हणतात की आम्ही पाट पाणी देतो, पहिल्या पाण्यात टिपरी उघडी पडतात. टिपरी उघडी पडतात कुठली? फक्त सरीच्या तोंडाची सुरुवातीची, बाकी टिपरी उघडी पडत नाही. बाकी टिपरी तेव्हा टिपरी फक्त झाकून घ्यायची, अगदी साधं सोपं आहे. 2-3 पाण्याला जमीन आवळते, टिपरं आवळलं जातं मातीमध्ये, टिपरं उघडं पडत नाही, बरोबर आहे. मग हे सगळं करत असताना सुरुवातीचा जो कालावधी आहे ऊसाच्या 4 महिन्याचा तो उत्पन्ना दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. मग उगवण ही 30 दिवसापूर्वी होते आणि 40 दिवसानंतर फुटव्यांची अवस्था सुरू होते, बरोबर आहे. 40 दिवसानंतर ही फुटव्याची अवस्था ही सुरू होत असते. मग फुटव्याची अवस्था सुरू होते. आता हे जे हंगाम पडलेत आरसाली असेल, पोरंगामी असेल किंवा सुरू असेल, त्याच्या मागचा पुढचा तुम्ही विचार करा जरा. आरसाली हंगाम 15 जुलै ते 31 ऑगस्ट, बरोबर आहे. सप्टेंबर गेला की ऑक्टोबर हिट चालू होते. ऑक्टोबर हिट चालू होते म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्या काळामध्ये ऊसाची फुटव्यांची संख्या वाढते, बरोबर आहे. पूर्वहंगामी सप्टेंबर ऑक्टोबर बघा, त्याला सुरुवातीपासूनच ऑक्टोबर हिट मिळते, सुरुवातीपासून ऑक्टोबर हिट मिळते त्याला, त्यामुळे त्याला फुटव्यांचा कालावधी हिटमध्ये येतोय. आणि तिसरा हंगाम आहे हा सुरू, त्याचीच लागण आपण डिसेंबर-जानेवारी संक्रांतीनंतर सूर्य धीरे वाढत जातो, आपण मानतो टेम्परेचर वाढतं आणि फुटव्याची अवस्था चांगली होत असते. इथून पुढे लागण केली तरी फुटव्याची संख्या चांगली मिळते आपल्याला, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागं जे शास्त्र आहे ना हे शास्त्र आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आरसाली लागण 1 डोळ्याच्या टिपऱ्यानी का करायची? त्याचं कारण साधं आहे की ज्या वेळेला आपण 1 डोळ्याचं टिपरं शेतामध्ये लावतो तेव्हा त्या टिपऱ्यांची लांबी जवळपास 6 ते 8 इंच असते. 1 डोळे जर तुमच्या ऊसाची कांडी लांब असेल तर, बरोबर आहे, 6 ते 8 इंच असते. मग ते टिपरं शेतामध्ये काढलं तर ते 10व्या दिवशी कोंबाय सुरुवात होते. पाहिलं असेल कोणीतरी, 10व्या दिवशी ते टिपरं कोंबाय सुरुवात होते आणि 10व्या-12व्या दिवशी हे कोंब पूर्ण बाहेर दिसतो, बरोबर. याच्या उलट जर 2 डोळ्यात टिपरं आपण जर लावलं तर ते 2 डोळ्यात टिपरं उगवायला साधारणतः 20 ते 21 दिवस लागतात, बरोबर आहे. मग आता ह्याच्या पाठीमागे शास्त्र काय? बियाणं 9 ते 10 महिने वापरायचं, त्याच्या पाठीमागे सायन्स आहे. कारण त्यामध्ये कोवळ्या बियाण्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण फ्रुक्टोजपेक्षा ग्लुकोजचं प्रमाण जास्त असतं, सोल्युबल नायट्रोजनचं प्रमाण हे त्यामध्ये जास्त असतं. त्यामुळं तुम्हाला उगवण शक्ती ही चांगली मिळत असते. म्हणून 8 ते 10 महिने वयाचं बियाणं हे आपल्या ट्रॉपिकल महाराष्ट्रात शिफारस केलेली विद्यापीठात 8 ते 10 महिने वयाचं बियाणं हे वापरलं पाहिजे. मग हे ज्या वेळेला आपण ते बियाणं टिपरं लावतो त्यावेळेला टिपऱ्याचं उभं असतं ऊस, त्या उभ्याचं टिपऱ्याचं ऊस तोडा त्या सर्क्युलेशन चालू असतं, त्या टिपऱ्याचं सर्क्युलेशन हे चालू असतं. मग त्या सर्क्युलेशन जर टिपरं आपण तोडलं, 1 डोळा टिपरं तोडलं तर त्याचं सर्क्युलेशन चालू असतं आतमध्ये. मग ते टिपरं शेतात गाडल्यानंतर जेव्हा खालच्या बाजूने पाणी प्रवेश करतं आतमध्ये टिपऱ्याच्या आणि पुढच्या बाजूने बाहेर निघतं,
हे जेव्हा प्रोसेस चालू होते ना त्यावेळेला ऊस कोंबायला सुरुवात होते. मग ही प्रोसेस 1 डोळ्या टिपऱ्यामध्ये लवकर होते, 2 डोळ्या टिपऱ्यामध्ये उशिरा होत असते. मग ह्या प्रोसेसमुळं आपली उगवण क्षमता ही सुधारते आणि उगवण क्षमता झाल्यानंतर ऊस 40 दिवसानंतर फुटवे करायला सुरुवात करतो. लागणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर ऊस हा फुटवे करायला सुरुवात करतो. मग हा फुटव्यांची संख्या ऊस उत्पादन गणित जर आपण पाहिलं शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन ऐका. पाणी एका अर्धास नाही पिलं तर काय होत नाही, पण लक्ष ऊस उत्पादनाचं गणित हे कशावर अवलंबून आहे? 70% ऊस उत्पादन गणित हे नंबर ऑफ मिलेबल केन म्हणजे पक ऊसांची एकरी संख्या त्याच्यावर अवलंबून आहे 70%. 27% ऊसाचं उत्पादन हे त्याची जाडी त्याच्यावर अवलंबून आहे आणि 3% त्या कांड्यांची लांबी. इंटरनोड आपण म्हणतो ना ऊसाच्या कांड्याची लांबी 9 इंच 10 इंच 12 इंच अशा कांड्याच्या लांब्या मिळतात. आत्ता विचार केला तर अशा कांड्या मिळतात. उत्पादन काय मिळणार आपलं, बरोबर आहे. म्हणून हे जे उत्पादन गत आहे हे प्रति एकरी ऊसांची संख्या आणि प्रति ऊसाचं वजन त्याच्यावर ऊसाची उत्पादन हे अवलंबून आहे. मग असं उत्पादन घेण्यासाठी हे 40 दिवसानंतर खऱ्या तर सुरुवात होते. ऊसाचं एकरी उत्पादन घेण्यासाठी आपण जे उद्दिष्ट ठेवलंय 100 टन असेल 80 टन असेल 70 टन असेल त्याची सुरुवात ही खऱ्या अर्थानं 40 दिवसानंतर होत असते. ऊस लागल्यानंतर 40 दिवसानंतर. आता ती कशी म्हणताल? अगदी साधं सोपं गणित आहे की महाराष्ट्रामध्ये ऊसाची लागवड 4.5 फूट 5 फूट ह्या अंतराने केली जाते. मग 2 सरीतलं अंतर 4.5 फूट किंवा 5 फूट 2.5 फूट 3 फूट कालबाह्य झाले त्यात, बरोबर आहे. यांत्रिकरणासाठी ह्या पद्धती योग्य आहेत, ठिबक सिंचनासाठी योग्य आहेत. मग 2.5 फूट 3 फूट 4 फूट किंवा 4.5 फूट किंवा 5 फूट या पद्धतीने ऊसाची लागण केली जाते. आता हे आपण पाहतो की 2.5-4 फुटांनी किंवा 4.5 फुटांनी 1 एकरामध्ये रनिंग फूट लांबी सरी किती पडते? 9,600 काहीतरी फूट रनिंग सरी पडते आपल्याला. जर 2 सरीतलं अंतर हे 4.5 फूट ठेवलं तर 9,600 रनिंग फूट लांबी सरी पडते 1 एकरामध्ये. अगदी साधं सोपं गणित आहे. 43,560 भागिले 4.5 करा तेवढे फूट लांबी सरी पडते, बरोबर आहे. मग 43,560 एक ऊस वाढायला जागा किती लागते? 1 स्क्वेअर फूट जागा लागणार. मग ऊसाचं वजन आपला पाहिजे 2 किलो आणि ऊसाची संख्या किती पाहिजे? 40,000 एकरी, बरोबर आहे. मग आपण आपलं गणित कागदावर काढतो 80 टन उत्पन्न माझं निघतं का तेवढं? नाही निघत. माझं 80 टन उत्पन्न निघत, बरोबर आहे. मग यासाठी हे 40 दिवसानंतर जे सूत्र आहे ना ते सूत्र आपलं वापरायचं आहे. 40 दिवसानंतर ऊस लागण केल्यानंतर 40 दिवसानंतर एक सूत्र आहे, ते सूत्र आपल्या या ठिकाणी वापरायचं. ते कुठलं सूत्र आहे? तर फुटव्यांचं गुणोत्तर. ते साधं सोपं सूत्र आहे, फुटव्यांचं गुणोत्तर. मग यासाठी तुम्हाला आता मी सांगितलं की 1 एकरामध्ये जर 9,600 रनिंग फूट लांबी सरी पडत असेल तर मला रनिंग फुटाला 4 ऊस पकव पाहिजेत. जेवढं 12, 16, 14 महिन्यामध्ये ते तोडून कारखान्याला गेले पाहिजेत. असे किती ऊस पाहिजेत मला? रनिंग फुटाला 4 पको ऊस. रनिंग फुटाला 4 पको ऊस हे कारखान्याला तोडून ते गळताला गेले पाहिजेत. आणि प्रत्येक ऊसाचं वजन हे मला 2 ते 6 किंवा 2.5 किलो मिळलं पाहिजे. याचा अर्थ माझा ऊस हा त्यावेळेला 30 ते 35 कांड्यावर पाहिजे. 30 ते 35 कांड्यावर पाहिजे, बरोबर आहे. मग आता ज्या वेळेला आपण ऊस फुटवे 40 आणि फुटव्याची अवस्था सुरू होते त्यावेळेला मला जर रनिंग फुटला 4 ऊस पाहिजे असतील पक्व 14 महिन्यात तोडायला तर मला आत्ता फुटवे किती पाहिजेत रनिंग फुटाला? ज्या वेळेला मी 120 दिवसांनी ऊसाची मोठी बांधणी करणार आहे त्यावेळेला मला रनिंग फुटाला फुटवे किती पाहिजेत? 8. 4 सोडून द्या, गेले मेले, बरोबर आहे. मग रनिंग फुटला 8 फुटवे पाहिजेत. मग रनिंग फुटला 8 फुटवे जर एकाच 1 म्हणजे 1 याला तर 1 आहे. या पद्धतीनं आपण ज्यावेळेला असं दिसल त्यावेळेला ऊसाची मोठी बांधणी करायची. ऊसाची मोठी बांधणी तुम्ही ऐकलं असेल आत्तापर्यंत की ऊसाची मोठी बांधणी कधी करायची? 3.5 महिने 4 महिने 120 दिवस 105 दिवस, बरोबर आहे. दिवसाला महत्त्व नाही. शेतीशास्त्रामध्ये दिवसाला महत्त्व नाही. शेतीशास्त्रामध्ये पिकाच्या वाढीच्या अवस्थेला महत्त्व आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेतीशास्त्रामध्ये पिकाची वाढीची अवस्था त्याला फार महत्त्व आहे. मग ज्या वेळेला अशी स्टेज येईल की माझ्यासारखा कमी उंचीचा माणूस सुद्धा त्या ऊसामध्ये दिसला नाही पाहिजे, उंचीचा माझ्यासारखा माणूस दिसला नाही पाहिजे, पण ऊसाने कांडी धरलेला नाही पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं? अजून विस्ताराने सांगतो. ज्या वेळेला आपण ऊसाची मोठी बांधणी करतो
त्यावेळेला पुस्तकात लिहिलं असेल, मीडियाद्वारे तुम्ही ऐकलं असेल की कांडी धरायला सुरुवात केल्यानंतर ऊसाची मोठी बांधणी करायची. अगदी साधं सोपं गणित सांगितलं. मग आता कांडी धरायला सुरुवात करतो, अवस्था आपण पाहतो बऱ्याच वेळा की अगदी गुडघ्याला लागणारा ऊसा कांडी धरत असतो. माहिती आहे ना आपल्याला, गुडघ्यात का उंचीचा ऊसा कांडी धरत असतो, बरोबर आहे ना. मग त्यावेळेला बांधणी करायची का? नाही करायची. मग ऊसाचं जी व्यवस्थापन करताना अशा पद्धतीनं सुरुवाती लागणीपासून ते 120 दिवसापर्यंत असं व्यवस्थापन करायचं की जेणेकरून माझ्यासारखा उंचीचा माणूस ऊसामध्ये शिरला तो दिसला नाही पाहिजे. काय इतका ऊस उंच वाढला पाहिजे पण त्यांनी कांडी धरली नाही पाहिजे. पटतंय का हे तुम्हाला? ज्यांनी आता नाव पुकारले की 120 टन 130 टन असं उत्पन्न काढलेलं आहे, त्यांना ही गोष्ट माहीत असेल की त्या पद्धतीनं ऊसाचं व्यवस्थापन हे पहिल्या 4 महिन्यामध्ये आपला करता आलं पाहिजे. मग तो उत्पादनाचा पाया हा पहिल्या 40 दिवसापासून 120 दिवसामध्येच घालता येतो, नंतर ऊस उत्पादनाचा पाया घालता येत नाही. लक्षात येते सर्वांच्या? उत्पादनाचा पाया हा 40 दिवसापासून 120 दिवसापर्यंत घालता येतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे 2, 3, 4 मध्ये चढवू शकतो, बरोबर आहे. पण पाया घालताना आपला 120 40 ते 120 दिवस आपण पाया घालतो. म्हणून ऊसाची मोठी बांधणी करताना अशा स्टेजला करा की ज्या वेळेला रनिंग फुटाला फुटवे मोजायचे की रनिंग फुटाला फुटवे किती आहेत, रनिंग फुटाला फुटवे किती आहेत आणि त्या फुटवेनुसार फुटवे मोजून उपयोग नाही. जर मी मोठी बांधणी केलीच तर त्यातले फुटे गाडून किती जाणार आहेत आणि ऊस किती तयार होणार आहेत हे सुद्धा अभ्यास केला पाहिजे. तरच आपल्याला जे उद्दिष्ट आहे उत्पन्नाचं, हे उत्पन्नाचं उद्दिष्ट हे गाठता येईल, गाठणं शक्य होईल. अन्यथा नाही व्हा. कारण का आपण चुकतो हे पहिल्या 4 महिन्यातच चुकतो आपण. मग ती पहिल्या 4 महिन्यात ही चूक केली नाही पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल बाबा ही स्टेज आणायची कशी, ही स्टेज आणायची कशी? मग त्यासाठी सुरुवातीला ऊसाची जी मशागत आहे, त्याची लागण आहे आणि सर्वात महत्त्वाचं की खताचं व्यवस्थापन. रासायनिक खत असतील, सेंद्रिय खत असतील किंवा आपण जे वरून जे फवारणी करतो ते फवारणीद्वारे देणारे खत असतील, तर त्याचं व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण ऊसाच्या वाढीच्या 2च, तशा मी तुम्हाला 4 सांगितल्या, तशा ऊसाच्या वाढीच्या ऊसा 2च आहे. पहिली गोष्ट जोमदार वाढ आणि दुसरी पक्वता. ह्या 2 वाढीच्या अवस्था आहेत. मग हे जोमदार वाढ आपल्याला 120 दिवसापर्यंत करायची आणि त्याच्यानंतर जी वाढ असते ना, ही वाढ आपल्याला पुढं उत्पन्नही देऊन जात असते. आता दुसरे महत्त्वाचं शास्त्र किंवा ऊसाला 1 महिना आपण म्हणतो की माझा ऊस 10 महिन्याचा आहे. मग 10 महिन्याच्या ऊसाला किती कांड्या पाहिजेत? 10 महिन्याचा ऊस आहे, मग 10 महिन्याच्या ऊसाला किती कांड्या पाहिजेत? 22-25 कांड्या पाहिजेत शास्त्रानुसार. 22 ते 25 ऊसाचं एक वाढ घ्या. त्या ऊसाच्या वाड्याला पानं किती असतात आपण विचार करत नाही. कुठलाही पूर्ण वाढीचा ऊस जर आपण घेतला तर त्याला कमीत कमी जे बकोपान असतात ना, ही पानसंख्या 10 असते. हे पानसंख्या ही 10 असते. म्हणजे प्रत्येक पान असताना हे प्रत्येक पान म्हणजे त्यापासून 1 कांडी तयार होत असते. प्रत्येक पानापासून 1 कांडी तयार होत असते. मग 1 कांडी तयार झाल्यानंतर अशी जर पानं आपण जमिनीमध्ये खाली गेली तर निश्चित त्याचा सेंद्रिय पदार्थ हे होत असतात. म्हणून उत्पन्नाचा पाया हा सुरुवातीलाच घातला पाहिजे. तणनाशकाचा वापर केला पाहिजे. संतुलित माती परीक्षण करून संतुलित खताचा वापर आपला करता आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी आपण या ठिकाणी सांगितलं मला की बाबा रोपांची लागण या ठिकाणी वाढलेली, तर एक जाता थोडं 5 मिनिटात तुम्हाला सांगतो की आपण नर्सरीची रोपं वापरतो, बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी नाले असतो नर्सरी घेतात, कुठून कुणाच तरी बेणे घेतात. परंतु आम्ही गेल्या वर्षी छत्रपती साखर शाहू कारखाना कागल या ठिकाणी प्रोग्राम केला आणि तो प्रोग्राम असा केला की त्यांच्या कार्यक्षेत्रात जे नर्सरी आहेत त्या नर्सरींचं टाईप कारखान्याशी केलं. त्या नर्सरींचं टाईप हे कारखान्याशी केलं आणि ते कारखान्यांनी त्यांना प्रोग्राम दिला की या वर्षी तुम्ही कुठले बेणे प्लॉट तयार करायचे, बरोबर आहे, किंवा रोपं तयार करता तुम्ही कुठलं बेणं वापरायचं, मग ते आमच्या कार्याचे शेतकरी घेतील. मग त्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी तो प्रोग्राम हाती घेतला, नर्सरीने तो प्रोग्राम घेतला आणि आत्ता त्या ठिकाणी उच्च प्रतीची रोपं ही 1 डोळ्याची ही साधारणतः त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मिळू लागले. हा पहिला भाग. दुसरा भाग असा की ऊस व्यवस्थापन करताना रोपाच्या लागणीला फार महत्त्व आहे. कारण रोपाची लागण जर आपण केली तर खोडाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होत असते,
फळाच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होत असते. त्यामुळे रोप लागण करताना ती फायदेशीर ठरण्यासाठी या हंगामामध्ये सुरू हंगामामध्ये फायदेशीर ठरण्यासाठी 2 रोपांमधलं 2 फूट अंतर ठेवा. सरी 4 फुटाची काढा, 4.5 फुटाची काढा, 5 फुटाची काढा, पण 2 रोपांमध्ये तुम्ही 2 फूट अंतर कंपल्सरी ठेवलं पाहिजे. आणि त्याचा जेटाकोंब काढताना हा विचार करायचा की जेटाकोंब काढण्याची आवश्यकता आहे का, जेटाकोंब काढण्याची आवश्यकता आहे का. ती स्टेज कधी येते? जेटाकोंब काढण्याची स्टेज ही सर्वसाधारणतः 45 ते 60 दिवसामध्ये येत असते, बरोबर आहे. पण रोप लावल्यानंतर जेटाकोंब आणि बाजूचे फुटवे समान वाढत असतील तर तुम्हाला जेटाकोंब काढण्याची आवश्यकता नाही. पण जर रोप लागल्यानंतर 1.5 महिना 2 महिन्यापर्यंत जर जेटाकोंब नसा वाढतोय आणि बाजूचे फुटवे 3-4 फुटवे वाढतात, अशा स्टेजला तुम्ही जेटाकोंब हा कट करून काढता पाहिजे किंवा हिसका मारून त्या ठिकाणी काढता आला पाहिजे. जे व्यवस्थापन करताना तुम्ही व्यवसाय पाडेगाव व्यवसाय असेल किंवा तुमच्या सहकारी साखर कारखान्याचे जे कृषी विभाग असेल तर यांचा सल्ला घेतला तर निश्चितच आपल्या उत्पादनामध्ये वाढ दिसून येईल आणि आपल्या संस्थेचा म्हणजे विघ्न सहकारी साखर कारखान्याची गौरवशाली परंपरा आहे, ही गौरवशाली परंपरा इथून पुढेच चालू राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझ्या 2 विषय संपवतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.